नमस्कार. निनाद महाराष्ट्राच्या विकासावर बोलू का या मालिकेत आपले पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्याबरोबर सातारा जिल्हा परिषद खेड बुद्रुक गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार गणेश बापू धायगुडे आपल्या सोबत आहेत. आपण त्यांचे प्रथमतः स्वागत करूया. नमस्कार. प्रथमतः तुम्ही या कार्यक्रमात मला बोलावलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. मी गणेश नामदेवराव धायगुडे पाटील या खेड बुद्रुक गटातील मायबाप जनतेच्या आशीर्वादाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मला जिल्हा परिषदसाठी उमेदवारी दिली आहे. बापू, पहिला प्रश्न तुम्हाला की आपण ज्या खेड बुद्रुक गावातून येता या गावाचं तुम्ही सरपंच पद भूषवले. त्या सरपंच पदाच्या कार्यकाळात जी कामे केली त्यावरती तुम्हाला आदर्श सरपंच पुरस्कारही मिळाला. याची काय राजकीय पार्श्वभूमी आहे का? तुम्ही राजकारणात कसे आला ह्याच्या बाबतीत काय सांगता? खरं तर सरपंच पदापर्यंत जाण्यासाठी माझी राजकीय पार्श्वभूमी बघायला गेलं तर 1995 पासून या खंडाळा तालुक्यामध्ये माझ्या वडिलांनी माझ्या खेडगावातून राजकारणाची सुरुवात केली. सुरुवातीला मंदिराचं काम स्वखर्चाने असो, जिल्हाद्वाराचं किंवा शाळांचं खोल्या असो, किंबहुना लोकांना मदत करण्याचं असो, वैद्यकीय असो, एखाद्याला कोणती अडचण आली त्यांचं हे करत करत ते ऑटोमॅटिक या राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं वलय निर्माण झालं. आणि 99ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बरोबर ते स्थापन झाल्यापासून ते आज माझ्या प्रवासापर्यंत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबरच काम करत आलोय. आणि वडिलांबरोबर ज्यावेळेस लोकांमध्ये किंवा समाजामध्ये जाण्याची ज्या वेळेस संधी मिळाली त्यावेळेस मी त्यांच्यासोबत असायचो. आणि त्यातून मग एक समाजकारणाची आवड निर्माण झाली. आणि हे निर्माण करत असताना जे वडिलांच्या अंगात गुण होते ते गुण मी जोपासण्याचे प्रयत्न केले, किंवा ते वारसाने माझ्या अंगात सुद्धा लोक काही भेटल्यावर सांगतात की वडिलांचे गुण याच्या अंगात जोपासण्यासारखे आहेत. म्हणजे एकनिष्ठता ही प्रथम माझ्या वडिलांची ओळख होती की या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून या खंडाळा तालुक्यातील नक्कीच माझ्या वडिलांचं नाव घेतलं जातं. त्यावेळेस मला सर्वप्रथम मी ग्रामपंचायतला उभं राहिलो. ग्रामपंचायतला 5 वर्ष त्यावेळेस एक निसटता पराभव झाला. 5 वर्ष ग्रामपंचायत सदस्य म्हणून मी त्या ठिकाणी काम केलं. त्यातून अनुभव आले, लोकांचे प्रश्न जे होते ते सोडवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतरच्या काळात वडिलांचं निधन झालं. त्यावेळेस खऱ्या अर्थानं एक राजकारणाची खरी जबाबदारी माझ्यावर पडली. आणि गावातील किंवा या पंचक्रोशीतील जी मंडळी असेल त्यांनी सांगितलं होतं, कारण की वडिलांचं झाल्यानंतर एक मनात प्रश्न होता की लोक आपल्याला साथ देतील किंवा न देतील. पण जी निष्ठा होती किंवा जे आमच्या कुटुंबावर किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं असणारं प्रेम, विशेषतः जननायक मकरंद पाटलांचं, त्यांनी सुद्धा एक आधार दिला आणि ग्रामपंचायतला पॅनल टाकायला लावला. ज्यावेळेस आम्ही पॅनल टाकला त्यावेळेस परिस्थिती अशी होती की शिटा लागतील किंवा नाही लागतील, म्हणजे असं एक मनात प्रश्न यायचा. वडिलांचं छत्र हरपल्यानंतर एक गाव आपल्याला सहकार्य करेल किंवा लोक आपल्याला त्या भावनेने मदत करतील. पण ज्या वेळेस निवडणूक लढवत गेलो आणि संघर्ष आम्हाला वडिलांकडूनच मिळाला आहे. अख्खं वडिलांचं जन्मापासून ते मृत्यूपर्यंत हे संघर्षमय जीवन गेलेलं आहे. त्या संघर्षातूनच मी त्या डोळ्यांनी पाहिलं होतं. त्यातून लढत गेलो, माणसं मिळत गेली, ज्येष्ठांचे आशीर्वाद मिळत गेले. त्यावेळेस ग्रामपंचायतचा निकाल लागला, म्हणजे माझ्या गावात पहिल्यांदा असा निकाल लागला की 11ची बोर्डे असणारा 9-2चा निकाल लागला. 9 सदस्य त्यावेळेस निवडून आले. आणि त्यावेळेस एक प्रवास चालू झाला माझा. आणि यातून ज्यावेळेस 9 सदस्य निवडून आले ते आले 300-350 फरकाच्या शिटा, म्हणजे एवढ्या अधिक मताने शिटा निवडून गावात प्रथम त्यावेळेस आल्या. आता तुम्ही सांगितलं की राजकीय प्रवास सुरू झाला. हा प्रवास जिथून सुरू झाला तिथून पुढे काय सांगताल की तुम्ही सरपंचकीच्या माध्यमातून कोणती कामे केली, जेव्हा सरपंच झाला तिथून ते आतापर्यंतचा प्रवास कसा वाटला? आता ज्या वेळेस आम्ही 9 सदस्य त्या ठिकाणी निवडून आलो, त्यांनी सर्व गावातील ज्येष्ठांच्या मी बैठक घेऊन सगळ्यांनी माझ्या नावाचा आग्रह धरला की अण्णांनंतर गणेशला पण सरपंच पदावर बसवायचं. ज्या दिवशी 8 फेब्रुवारीला बघा मला सरपंच केलं,
ज्या दिवशी मी 8 फेब्रुवारीला सरपंचाच्या गळ्यात माझ्या लोकांनी माळ घातली आणि खुर्चीवर बसवलं, त्या दिवसापासून म्हणजे तो दिवस माझा खुर्चीवर बसलेला शेवटचा दिवस, म्हणजे पहिला आणि शेवटचा तोच दिवस. त्याच्यानंतर परत मी त्या खुर्चीकडे कधी बसायलाच गेलो नाही. म्हणजे मी जाहीर तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून सांगेल की कुणीही गावातल्या व्यक्तीने किंवा जे गावात आमच्या ऑफिसमध्ये काम करणार आहेत त्यांनी सुद्धा माझा एक फोटो दाखवावा की सरपंचाच्या पदावर म्हणजे ज्या दिवशी सत्कार केला तो नाही, त्याच्यानंतर कधीही बसलेला असा एकही तुम्हाला फोटो मिळणार नाही किंवा असा एकही माणूस तुम्हाला गावात मिळणार नाही की गणेशला मी या खुर्चीवर बसताना पाहिले. आपली जी एक काम करण्याची पद्धती आहे, ह्यामुळेच आपल्याला आदर्श सरपंच पुरस्कार देखील मिळालेला आहे. ह्या माध्यमातून आपण केलेली कोणती ठोस कामे तुम्हाला सांगावीशी वाटतील? ज्या वेळेस सरपंच झालो त्या दिवसापासून त्या आजकालच्या आचारसंहितेला म्हणजे लागोस्तोपर्यंत पायाला भिंगरे बांधून लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं. जननायक नामदार मकरंदाबा पाटील असतील, त्यांचे बंधू आमचे मार्गदर्शक मिलिंददादा असतील, या आपल्या भागात ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक शामराव अण्णा असतील, दत्तानाना ढमाळ असतील, ज्या प्रत्येक गावातील आमचे ज्येष्ठ मंडळींचं मार्गदर्शन घेऊन लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं. ज्याला घर नाही त्याला घर देण्याचं काम केलं, ज्या वस्तीला रस्ता नाही त्या वस्तीला रस्ता देण्याचं काम केलं, ज्या लोकांना पिण्याचं पाणी नाही त्यांना पिण्याचं पाणी देण्याचं काम केलं, ज्या लोकांच्या शेतापर्यंत लाईट नव्हतं त्यांना लाईट देण्याचं काम केलं. ज्या असे अनेक कामं केली. मी जवळपास या 3.5 ते 4 वर्षात सरपंच पदावर असताना माझ्या गावाला 24 कोटीची निधी आणण्याचं काम केलं. याच्यामध्ये खासदार साहेबांनी निधी दिला, आमदार साहेबांनी सर्वात जास्त मोलाचं सहकार्य केलं आणि जिल्हा परिषद मधून असेल किंवा वेगवेगळ्या योजना असतील पंचायत समितीच्या, जिल्हा परिषदच्या, महाराष्ट्र राज्याच्या, त्या योजनांमधनं प्रस्ताव करून काम आणण्याचं काम केलं. जवळपास माझं गाव हे क्षेत्रफळदृष्ट्या सातारा जिल्ह्यातील 2 नंबरचं गाव आहे. त्यामुळं वाड्या वस्त्याचं गाव म्हणून माझं गाव आहे. जवळपास 16 ते 17 वाड्या वस्त्या आहेत. एकाही वाड्या वस्त्याला रस्ता नव्हता, पण आज या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून, जननायक आमदार साहेबांच्या माध्यमातून जवळपास 11 वाड्या वस्त्यांना आपण रस्ता करण्यात यशस्वी झालो. त्याच्यानंतर ज्या गावामध्ये जिल्ह्यातील सर्वात पहिलं गाव माझं असेल की 310 घरकुलं मी मंजूर केली आणि त्यातील 260 घरकुलं लोकांची पूर्ण सुद्धा केली. त्याच्यामध्ये परत जे घरकुल करताना काही लोक भूमिहीन होती त्यांना आपल्या शासनाकडून प्रस्ताव करून 7 जणांना आपण जागा सुद्धा गायरानामध्ये उपलब्ध करून दिली. ज्या आज एक त्या लोकांना स्वतःचं घर हे निर्माण करून दिलं आणि त्याचा एक वेगळा आनंद आपल्याला नेहमी जाणवतो. बाप्पू, तुमच्या बोलण्यातून कायम उल्लेख होतोय जे आता मंत्री आहेत मकरंदाबा पाटील यांचा, तर यांचे सुद्धा एक निष्ठा म्हणून तुम्हाला ओळखलं जातं, याबाबत काय सांगताल? नाही, मी एक म्हणजे कुठल्या पदापेक्षा ते पद मला सर्वात चांगलं वाटतं, कारण की त्या माणूस मी जवळून पाहिलेला आहे. त्यामुळं किंवा एक वडिलांनंतर त्यांनी आमच्या कुटुंबाला किंवा वैयक्तिक मला स्वतःला आधार देण्याचं मोठं काम केलं. माझ्या प्रत्येक गोष्टीला म्हणजे असं एक तालुक्यात ओळख आहे की गणेशला कधी आबा नाही म्हणत नाही. मी कोणतेही काम घेऊन गेलो कधी त्यांनी मला नाही म्हणलं नाही. माझ्या होटकर मळ्याला जवळपास गेली 50 वर्ष रस्ता नव्हता. मी पावसाळ्यात हाल बघितले त्या लोकांचे. 2-2 किलोमीटर चप्पल पॅन्ट काढून त्यांना चालत यावं लागायचं, कारण की गुडघ्यापर्यंत पाय त्या पावसाळ्यात त्यांचे रोवायचे किंवा गाडी सुद्धा जात नव्हती. 2 किलोमीटर अलीकडे गाडी लावून चालत जायचं. त्यांचा आज रस्ता यशस्वीरित्या आपण पूर्ण केला. परत काटेवाडी असेल, माने वस्ती असेल, माने वस्तीला सुद्धा वहिवाटीला रस्ता नव्हता, ते सुद्धा एक पर्यायी रस्त्याने जात होते. तो रस्ता खुला करून त्या ठिकाणी जवळपास 60 लाखाचा आबांच्या माध्यमातून साकव टाकून म्हणजे पूल टाकून त्यांना सुद्धा एक जाण्याचा रस्ता आपण उपलब्ध केला. अशा अनेक वस्ती आहेत. कचरे वस्ती आहे. कचरे वस्तीला तर साधारणपणे 20 ते 25 वस्ती घरांची असणारी ती कचरे वस्ती आहे. त्यांना 2 किलोमीटर डांबरीकरांचं आपण काम केलं. पूर्ण एकदम म्हणजे आपण म्हणतो ना स्टार रोड, तशा पद्धतीचं आपण त्या लोकांना हे केलं. त्या लोकांच्या चेहऱ्यावर आज सुद्धा गेले की एक समाधान मिळतं. आत्ताच कालचं तुम्हाला सांगतो, 2 महिन्यापूर्वी पडळकर वस्तीवर आपण रस्ता केला.
त्या लोकांनी जे आपण काम केलं म्हणजे त्या रस्त्याचं त्यांना किती जणांनी आश्वासनं दिली, काय केली, पण ज्यावेळेस त्यांची बैठक घेतली 6 महिन्यापूर्वी, त्यांनी आम्हाला समस्या सांगितली की अशा आमच्या रस्त्याची समस्या आहे. त्या वस्तीतील लोकांचा आपण रस्ता इलेक्शनच्या आधीच पूर्ण केला, म्हणजे त्याचं काम चालू केलं. ते आता जवळपास 70% त्या रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. पण त्या लोकांना एक आनंद झाला म्हणून बरोबर. आता मी काल त्यांच्याकडे गेलतो, त्यांनी प्रत्येकाने घरावर झेंडे लावले. बरोबर. म्हणजे केलेल्या कामाचं कुठंतरी आपलं जे समाधान दिसतं, पोचपावती, ती सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि त्यामुळे जी एक लेबल लागतं की आबांचा हा कट्टर आहे, आबांचा हा कट्टर आहे, म्हणजे काम करण्याची प्रेरणा आहे ही त्यांच्याकडून खूप चिकाटी आहे. आणि आज या जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपल्याला जे गावात केलं, जे शेजारच्या गावात केलं, ते पूर्ण गटात आपल्याला या ठिकाणी करायचे. बाप्पू, आता चालू असलेल्या राजकारणामध्ये आपण बघतोय राजकारणाची पातळी खूप ढासळलेली आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी एखाद्या जिल्हा परिषद सदस्य जो असतो त्याला तिकीट नाही मिळालं, तो अपक्ष उभा राहतो, नाही तर दुसऱ्या पक्षामध्ये जातो, असं आपण सगळीकडेच बघतोय. हे तेच तुमच्या गटात नाही, सगळीकडेच, तालुक्यात, राज्यात, जिल्ह्यात, सगळीकडे तेच चालू आहे. तर या खेड बुद्रुक जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य जे होते मनोज भाऊ पवार, ज्यांनी कृषी विभागाचं सभापतीपदही भूषवलं, यांनी सुद्धा कुठेतरी मोठं मन दाखवून तुमच्या जिल्हा परिषद उमेदवाराला होकार दर्शवला आणि ते स्वतः पंचायत समितीसाठी निवडणूक तुमच्या बरोबर लढवतात. याबाबत काय सांगता? खरं तर जे मनोज भाऊंचं आणि मी सुरुवातीपासून एक जिल्हा परिषद रेसमध्ये होतो आणि जवळपास तालुक्यात बऱ्याच ठिकाणी चर्चा व्हायची की काही झालं तरी उमेदवारी ही मनोज भाऊला जाईल, ते सिनियर असताना सिनियर आहेत. पण मला एक विश्वास होता की भाऊ हा मोठ्या मनाचा माणूस आहे. आणि जी मागच्या वेळेस जे भाऊ जिल्हा परिषदला असताना माझी आई पंचायत समितीला उमेदवार होती, जे पक्षाला पंचायत समितीची उमेदवारी माझ्या आईची दिली होती. म्हणजे त्यावेळेस एक उमेदवारीचं वर्ण डावलाडावली होणं झालं. अचानक पार्टीला उमेदवारी म्हणून आईची उमेदवारी घोषित केली. त्यावेळेस भाऊला आपण एक मोलाची साथ किंवा भाऊचा निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं खालच्या आमच्या मतदारसंघातून निर्णायक मतदान देण्याचं काम आमच्या खालच्या पार्टीने केलं होतं. बरोबर. त्यामुळे विश्वास होता की एक भाऊ मोठ्या मनाचा माणूस आहे, 100% भाऊ आपल्याला जिल्हा परिषदला संधी देतील. आणि भाऊंनी मोठ्या मनाने आपल्याला त्या जिल्हा परिषदला या ठिकाणी संधी दिली. आता आपण जे खेड बुद्रुक जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत आहे, या गटातल्या प्रमुख समस्या तुम्हाला कोणत्या वाटतात की त्या सोडवल्या गेल्या नाहीत आतापर्यंत? आता खरं तर समस्या सांगायला गेलं की एक माणसाला भ्रम निर्माण होतो की या तालुक्याचा आमदार 15 वर्ष तुमच्या सत्तेचा आहे, तरी सुद्धा समस्या राहतात कशा. माझी काम करण्याची पद्धत म्हणजे आमच्या नेत्याचीच पद्धत आमदारांची एक वेगळी. आणि काय असतं, प्रथम तर मी तुम्हाला एक माझ्या मनातलं सांगतो. काम करत असताना सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद आणि आमदार या दोघांच्या मधला ज्याचं खरं कार्य आहे ते जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्याचं कार्य असतं. म्हणजे आपल्या भागातील जे शेजारच्या गावांचे प्रश्न आहेत ते सरपंच किंवा ज्येष्ठांच्या माध्यमातून आमदारांकडे नेऊन सोडवण्याचं किंवा ज्या प्रशासकीय हे असतील अधिकारी त्यांच्यापाशी नेऊन पोहोचवण्याचं काम हे जिल्हा परिषद सदस्याचं असतं. कधी कधी मला नवल वाटतं की ज्या आता काय होतं, काही ग्रामपंचायती विरोधात आहेत तिथं कामच नाही होत, कारण काय होत ती माणसंच काम मागायला जात नाही. पण जननायक आमदार हे एक वेगळ्या स्वभावाचे, ते कधी पार्टी बघत नाही किंवा विरोधक बघत नाही. ज्या माणसाची खरी गरज आहे ती गरज पूर्ण करण्याचं काम ते करतात. मी आज तुमच्या माध्यमातून सांगेन, कारण की मी ज्या वेळेस भागात फिरतोय, आज सुद्धा कित्येक वाड्या वस्त्याला रस्ते नाहीत, त्या लोकांना आपल्याला रस्ते द्यायचे. त्यांची जी स्वप्न आहेत ते आपल्याला स्वप्न या येणाऱ्या काळात आपल्याला पूर्णत्वाला न्यायचे. मी ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशी मी एक जिल्हा परिषद पदासाठी नाही फॉर्म भरला, तर या ज्या खेडगटातील लोकांची स्वप्न आहेत ती स्वप्न मनाशी त्यांचं मनाशी गाठ बांधून की हे आपल्याला पूर्ण करायचं, हे आपल्याला पेलल का. आणि ज्या गावातून मला अनुभव आला ते आता 22 गावात आपल्याला या ठिकाणी काम करायचे, ती मनात एक आशा निर्माण करून, एक ताकद निर्माण करून मी त्या दिवशी फॉर्म भरायला ज्यावेळेस घरातनं बाहेर पायरी पडलो त्यावेळेस हा माझ्या मनात प्रश्न आलता की जे आपण गावात करताना आपली एवढी हे झाले, ह्या 22 गावात सुद्धा आपल्याला त्याच्या 10 पटीने पळावं लागणार आहे. आणि
ह्या भागात फिरत असताना गेले 1.5-2 वर्ष झालं मी या भागात म्हणजे इच्छुक जिल्हा परिषदला असतानाच ओबीसी आरक्षण पहिलं पडलं होतं, त्यावेळेस मी खरं इच्छुकीच्या ह्याच्यामध्ये होतो. त्यावेळेस सुद्धा बऱ्याचशा भागातील मी आबांच्या माध्यमातून जवळपास 10 ते 12 कोटीची कामं गेल्या 1.5 ते 2 वर्षात मी केलेली आहे. म्हणजे त्यात हराळी असेल, दाहरवाडी असेल, तुमचं दाहरवाडीला मशानभूमीचं काम केलं, तुमच्या यादव वस्तीला त्यांना पण रस्त्याचं काम दिलं, यादव वस्ती सभा मंडप असेल, परत तुमच्या आहिऱ्यामध्ये आपण केलंय की जो आहिरे घाटदरे रस्ता आहे तो रस्ता आपण आबांच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला. बोडरेआळी असेल किंवा असे सभा मंडप आहेत. तुमच्या सुखेडमध्ये आत्ताच मी सांगितलं पडळकर वस्तीचा रस्ता, परत सुखेडमधील गावठाणामधील मोकाशी वस्तीचा रस्ता असेल, लक्ष्मी आईचा सभा मंडप असेल, तुमच्या सुखेडच्या सिंगल फेजचं त्या ठिकाणी गावठाणा डीपीला लोडची अडचण होती, त्या ठिकाणी आपण ते काम केलंय. पाणी पुरवठा योजनेचं त्यांचं आपण आबांच्या माध्यमातून काम केलंय. बोरीमध्ये जवळपास 10-12 कोटीची कामं केल्यात. त्याची सुद्धा अजून जे प्रामुख्याने प्रश्न आहेत, शेडगेवाडीचा रस्ता असेल, चिंचाळे रस्ता असेल, तुमचा फिटर वस्ती रस्ता असेल, येळेवाडीच्या अंतर्गत रस्ते असतील, ते सुद्धा आपण येणाऱ्या काळात सोडवतोय. परत पाडळीमध्ये आपण गावदारा आणि पाटील वस्ती हितील तर सांगतो मी तुम्हाला, तिथील कोणा लोक रस्त्यांचे म्हणजे त्या रस्त्याची कुठल्या लोकांनी मागणी सुद्धा केली नव्हती, तरी सुद्धा मी ते आबांच्या माध्यमातून मला जे जाणवलं की ह्या लोकांनी 70 वर्ष कसे काढलेत किंवा त्यांचा प्रश्न कसा कोणाला दिसला नसतो, म्हणजे आपल्याला कोणाला दोष द्यायचा नाही किंवा काय नाही, पण ते काम आपण मुख्यमंत्री सडक योजनेत आबांच्या माध्यमातून घातले. जवळपास 1.5 ते 2 कोटीचे ते 2 रस्ते त्या ठिकाणी टाकलेत. निकम वस्तीला आपण आबांच्या माध्यमातून रस्ता 2 कोटीचा केला. त्या दत्तूनानाचे सरपंच त्यांच्या घरापासून त्या वस्तीपासून ते गावठाणापर्यंत आता 2 कोटीच्या रस्त्याचं काम चाललंय. परत अशा अनेक प्रत्येक गावात आपण काम करण्याची यशस्वी झाले. लिंबोडीमध्ये सुद्धा प्राथमिक उप आरोग्य केंद्र आपण त्या ठिकाणी काम चालू आहे 52 लाखाचं. वाघमोडे वस्ती आहेत, त्या वाघमोडे वस्तीचे सुद्धा लोकांना कधी तुमच्या माध्यमातून मी या ठिकाणी जाहीर करतो की तेथील लोकांना विचारावं त्यांनी कधी रस्त्याची मागणी केली का. माझ्याकडे सुद्धा केली नाही आणि आमदारांकडे सुद्धा केली नाही, पण मला जे जाणवलं की ते सोडवण्यासारखं आहे ते मी त्या ठिकाणी लगेच सोडवून त्यांचा सुद्धा आपण त्या ठिकाणी 25 लाखाचा रस्ता पूर्ण म्हणजे पूर्ण त्या वस्तीपर्यंत डांबरीकरण केला. परत आता आपण त्यांचा पानंद रस्ता सुद्धा घेतलाय लिंबोडीतील, ते काही शेतकऱ्यांच्या अडचणीचा आहे. परत गेले 70 वर्षापासून जो रस्ता बंद आहे खेड लिंबोडी, हा सुद्धा एक या 2 गावांच्या मधलं हा रस्ता एक उज्ज्वल क्रांती ठरणारा रस्ता आहे. त्या रस्त्याला सुद्धा आपण आबांच्या माध्यमातून 5 कोटी रुपये टाकण्यासाठी प्रस्ताव आपण दाखल केलेला आहे. परत कोपराड्यामध्ये सुद्धा आपण तरड वस्तीला आपण रस्ता केला मुख्यमंत्री सडक योजनेतून मागच्या वेळेस. कचरे वस्ती आमचा आणि तो त्यावेळेस आपण बसवला. परत तिथं मशानभूमी केली. परत आमच्या भोसलेवाडीला सुद्धा मी ज्या वेळेस एकदा म्हणजे आपल्या दशक्रियाच्या ह्याला कार्यक्रमाला गेलो होतो, पावसाळ्याचा दिवस होता, तर त्या ठिकाणी ते अंत्ययात्रा काढण्यासाठी थांबवले होते. मी म्हटलं का उशीर, म्हणजे कोण काय बाबा पाहुणं यायचं राहिले, पण त्यावेळेस कळलं की नाही त्या गावाला मशानभूमी नाही. माझी ती ज्यावेळेस आव्हानपाशी आपण गेलो कामं टाकताना त्या गावचं आपण मशानभूमीचं सुद्धा आता 15 लाख रुपये त्यांना आपण मंजूर करून दिले. म्हणजे माझं काम करण्याची पद्धत अशी की जे डोळ्यापुढे चित्र दिसतं आपल्याला आज सुद्धा, म्हणजे कोपराड्यातील बोडरे वस्ती असेल किंवा काय, ह्या सुद्धा लोकांच्या ज्या समस्या आहेत किंवा मी जी लोक सांगतात, एखाद्याने काम सांगितलं की मी माझ्या गाडीत आता सुद्धा डायरी असेल, त्या डायरीत तुम्ही उघडून बघा. मी 24 तारखे म्हणजे 21 तारखेपासून जसा फॉर्म भरला तेव्हापासून ज्या ज्या लोकांच्या गाठी भेटी घेतोय, ज्यांच्या ज्या समस्या आहेत त्या मी समस्या उतरवलेल्या आहेत. ग्रामपंचायतला सुद्धा मी तेच केलं. तर ज्यावेळेस निवडणूक लढवत असताना, प्रचार करत असताना, लोकांच्या समोर आपण मतं मागायला जात असताना ती जे सांगतील ते मी घरी आलो की किंवा गाडीत बसलो की उतरून घेत होतो. आणि त्यावेळेस उतरून घेतलेल्या समस्या होत्या म्हणजे लोकांनी सांगितलेल्या 24, पण मी गावात कामं केल्यात 65. पण त्या परत त्यांनी ज्या वेळेस सांगितलं त्यावेळेस परत त्याच्यानंतर कधी लोकांनी आपण ते कामच त्यांना पूर्ण करून दाखवलं. आणि हे जे काम आहे, महिला बचत गटाचं काम असेल किंवा महिलांना रोजगार देण्याचं म्हणजे बचत गटाला रोजगार निर्माण करण्याचं काम असेल, आमच्या भागात मेंढपाळ व्यावसायिक जास्त आहेत, ते मेंढपाळ व्यवसायांना आर्थिक स्रोत निर्माण करण्यासाठी म्हणजे आपलं महामंडळातून जे प्रकरणं असतात मेंढपाळांसाठी किंवा ह्याच्यासाठी, त्याच्यातून
त्या मेंढपाळांना आपल्याला खूप मोठी मदत करायची आहे. कारण की हा वर्ग एक अशिक्षित वर्ग असतो. बरोबर. त्यांचं शाळेपासून ते वंचित राहिलेले त्यांची मुलं सुद्धा राहतात. ती सुद्धा आपल्याला त्या शाळेचं महत्त्व पटवून त्या मुलांना शिक्षणाची ओढ कशी निर्माण करता येईल. या भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असतील, अंगणवाड्या असतील, त्या सुद्धा आपल्याला 21व्या शतकात म्हणजे जे बाहेर जगात चालले त्याप्रमाणे आपण निदान चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे त्या सुद्धा आपल्याला डिजिटल करायच्या आहेत. परत ज्या येथील तरुणांना रोजगाराचे प्रश्न आहेत ते सुद्धा आपल्याला भूमिपुत्रांना न्याय देण्याचं काम करायचं. काही काही कंपनीत असे सुद्धा माझ्या तरुण मित्रांचं म्हणणं असतं की काही काही ठिकाणी 8 तासाची ड्युटी नसून 12-12 तासाच्या ड्युटी आहेत. त्याच्यावर सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी त्या मुलांसाठी काम करायचंय. म्हणजे असे अनेक प्रश्न आहेत. म्हणजे ज्या दिवशी आपल्यावर या मायबाप जनतेचा विजयाचा गुलाल पडेल तिथून पुढं 5 वर्षापर्यंत पायाला भिंगरे लावून काम करायचं एवढंच फक्त आपल्या मनात. बाप्पू, आपण जो कामाचा दमदार ट्रॅक रेकॉर्ड सांगितला तो खरंच वाखाणण्याजोगा आहे. पण आता खेड बुद्रुक जिल्हा परिषद गटात विकासाचे मुद्दे ह्याच्यापेक्षा कुठेतरी भावनिक राजकारण होते. याबाबत काय सांगता येईल? याबाबत खूप काही ऐकायला मिळतंय. याच्याबद्दल तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे? नाही, प्रथमतः मी समोरच्याला कधी विरोधक मानत नाही. का मानत नाही? कारण की मी ज्या वेळेस 310 लोकांना गावात घरकुलांची यादी केली म्हणजे आमच्या ठरावानुसार, म्हणजे बॉडीच्या हातात होतं ना कुणाला द्यायचं किंवा हे करायचं किंवा ग्रामसभेत, त्यातील मी एकही नाव रद्द केलं नाही. त्यातील जर बघायला गेलं तर 60% विरोधक होते. म्हणजे विरोध हा मी कधी कुणाला मानत नाही. पण मी आयुष्यात कधी त्या वडिलांच्या सहानुभूतीचं भांडवल केलं नाही. म्हणजे मला नाव घेतलं तरी डोळ्यात लगेच येत, पण आपण कधी ते करणार सुद्धा नाही. वडिलांचा जन्म संघर्षातनं झाला आणि त्यांचाच मी मुलगा आहे. मी सुद्धा संघर्षातनं लढेल. मी जे लोकांचं काम आहे, जे लोकांचे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवून या ठिकाणी काम करणार आहे. जे डोळ्यापुढे आपल्याला दिसतंय म्हणजे काहीतरी करायचंय किंवा लोकांना दिशाभूल करायचं हे माझा मूळ मुद्दाच नाही. कारण मी मूळ जिल्हा परिषद निवडणूक लढवतानाच विचार केला होता की ती निवडणूक लढवायची असेल तर आपल्याला जे आज आपण सरपंच पदावर असताना किंवा गावात काम करत असताना ज्या पद्धतीने पळालोय त्याच्या 10 पटीने आपल्याला काम करावं लागणार. त्यामुळे त्यांनी जरी लोकांना भावनिक करण्याचं निर्माण केलं तरी लोक आता सुज्ञान झाले. सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून, युट्यूब सारखा अनेक हे प्रसंग आहेत. त्यामुळे लोक कामाला प्राधान्य देतील हा मला विश्वास आहे. बाप्पू, आज तुमचे वडील हयात नाहीत, त्यांच्या बाबतीतली एखादी कोणती आठवण तुम्हाला सांगायची वाटते का, की ती खरंच खूप स्मरणात राहील अशी होती? वडिलांच्या आठवणी खूप आहेत, पण म्हणजे मला वडील हा नाव काढलं कीच हे होतं. पण त्यांनी मला एक सांगितलेलं आहे की तू जे काम करशील राजकारणपेक्षा समाजकारणला जास्त महत्व दे. आणि जर एखाद्याचं चांगलं करता आलं तर त्याचा प्रयत्न कर, पण एखाद्याचं जर चांगलं करता आलं नाही तर त्याचं कधी वाईट करण्याचा प्रयत्न करू नको. मग ज्याने सरी समोरच्याने तुझं वाईट केलं असेल तरी ते मोठ्या मनाने माफ करून त्याला संधी देत जा. एकदा दे, 2दा दे, 3दा दे. तो जोपर्यंत कटळत नाही तोपर्यंत त्याला संधी देत राहा. त्यामुळे आपण कधी ती जी शिकवण आहे ती शिकवण डोळ्यापुढे ठेवूनच आपण या ध्येय वाटचालीकडे काढतो. आणि कोणत्याही संकट आले कधी घाबरायचं नाही. आपलं काम प्रामाणिक असेल ना तर आपल्याला परमेश्वर सुद्धा यश देतो. हे वडील नेहमी मला सांगायचे किंवा त्यांचं एक आठवणी असायची. भाऊ, पुढचा प्रश्न, आपण निवडून आल्यानंतर पुढच्या 5 वर्षासाठी कोणते विजन ठेवले की म्हणजे त्यावरती तुम्ही प्रामुख्याने काम करणार आहात? सर्वप्रथम विजन म्हणजे सर्वसमभाव. म्हणजे प्रत्येक घटकातील लोकांची जी समस्या आहेत त्या आपण प्रामुख्याने सोडवण्याचं काम करायचं. मग साधारण ज्या वस्तीला रस्ता नसेल त्यांना आपण रस्ता देण्याचं काम करायचं. म्हणजे ज्या भौतिक लोकांच्या गरजा आहेत, लाईट, रस्ते, पाणी किंवा हे, मला म्हणजे कधी कधी असं वाटतं आता भागात फिरत असताना अजून सुद्धा या म्हणजे माझ्या खालच्या भागातील मी सांगतो तुम्हाला, आयरेपासून खाली 25 गावातील आज सुद्धा कित्येक वस्त्यांना सिंगल फेजची लाईट नाही. मी आबांच्या माध्यमातून आता पाडळी असेल किंवा तुमच्या लिंबोडी आणि माझे खेड या 3 गावातील लोकांना बघा आता जवळपास 100 ते 150 लाईटीचे पोल देऊन, डीपी देऊन त्या ठिकाणी सिंगल फेजचं म्हणजे 24 तास लाईट देण्याचं आपण काम केलं. तसंच जे कोण अजून राहिले असतील
त्यांना लाईट देण्याचं आपल्याला काम करायचंय. ज्या वाडी वस्तीला रस्ता नसेल, मग सांगितलं तसं रस्ता देण्याचं काम करायचं. एक रस्त्याचं जाळं या मतदारसंघात आपल्याला म्हणजे या माझ्या गटामध्ये उभं करायचंय. किंवा वरचं कन्हेरीला आत्तामध्ये मी गेलतो, त्या कन्हेरीचं एक ऐतिहासिक गणपती मंदिर आहे, त्या सुद्धा मंदिरातील जुना रस्ता होता म्हणजे शिवकालीन, त्या सुद्धा रस्त्याला आपल्याला तो रस्ता आपल्याला पूर्णत्वाला न्यायचा. म्हणजे अशा अनेक हे आहेत. म्हणजे वाडी वस्तीचे रस्ते असले तरी अंतर्गत गावातील रस्ते असतील, जे गावातील गल्लीबोळ असतील ते कॉन्क्रिटीकरण असेल, बंदिस्त गटर असेल, म्हणजे म्हणतो ना चकाचक, कुठलं गाव चकाचक असं आपल्याला पद्धतीचं काम करायचं. परत मी आत्ताच तुम्हाला सांगतो, म्हणजे मला अभिमान वाटतो की आमच्या येथील वायदंडे वस्ती म्हणून आहे, त्या वस्तीमधील समाज मंदिराला मी फर्निचर केले. मी ज्यावेळेस हा प्रस्ताव टाकला त्यावेळेस त्या अधिकाऱ्याने मला विचारले की हा तुमच्या मनात प्रश्न आला कसा, की समाज मंदिराला फर्निचर म्हटले मी पहिल्यांदाच ऐकतोय. तर काय आलं, आमच्या वस्तीतील वायदंडे वस्तीतील आमच्या एका कार्यकर्त्याच्या बहिणीचा साखरपुडा होता. म्हणजे घरीच होता, एक छोटासा कार्यक्रम होता. पण त्या कार्यक्रमाला मी गेलो होतो, त्यावेळेस ते बघितलं की त्याचं घर छोटंच असल्यामुळं पाहुणे रावळी सगळी बाहेर आणि आत एक ठराविकच 4-5 माणसं, त्यांचा तो कार्यक्रम चालू होता. सगळे अशी घराच्या बाहेर आपल्या रस्त्यावर उभे होते. त्यावेळेस मनात प्रश्न आला ह्यांना की ह्या लोकांसाठी काहीतरी आपल्याला निर्माण केलं पाहिजे. ती एक मनात संकल्पना आली की आपण आता 1 वर्षापूर्वी त्यांना समाज मंदिर आपण दिले. मग त्या समाज मंदिराकडं काय होतं, समाज मंदिर केलं की लोक त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करतात. पण एक चांगलं त्याला मॉडेल बनवलं तर ते उपयोगात पडेल, म्हणून त्या ठिकाणी आपण आता समाज मंदिराला फर्निचर करतो. आणि फर्निचर पण जे आपण घरची क्वालिटीचं करतो तशा पद्धतीचं स्वतः मी उभं राहून सगळं त्याचं मटेरियल स्वतः म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्टर बरोबर खरेदीला जाऊन ते केलंय. आणि ज्या वेळेस ते काम झालं ती लोक सांगायला लागले ना आपल्याला की मटेरियल पण चांगलं आहे किंवा काय. म्हणजे त्या समाज मंदिरामुळं एक मला अभिमान वाटतो की मी आज तुमच्या माध्यमातून जाहीर सांगा, माझ्या तालुक्यात तर नसेलच, जिल्ह्यात सुद्धा नसेल कुठं समाज मंदिराला फर्निचर, जिल्ह्यात सुद्धा कुठं. मी त्याला AC बसवत होतो, पण काही तांत्रिक अडचणी किंवा त्याचा मेंटेनन्स असेल किंवा बाकीच्या कारणामुळे ते हे झालं. तर त्या ठिकाणी त्या मॉडेलचा एक समाज मंदिराचं हे केलं तर त्या ठिकाणी आपल्याला 10वी-12वीच्या मुलांना अभ्यास करण्यासाठी सुद्धा एक उपलब्ध होईल. किंवा एखादं त्या वस्तीतील छोटा कार्यक्रम असेल, घरगुती वाढदिवस असेल किंवा एखादा काय कोणता कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी ते आनंदाने आता साजरे करू शकतात. प्रत्येक वस्तीला आपण गरम पाणी सुद्धा सकाळी आंघोळीला देण्याचं हे केलंय. म्हणजे मी आता पुढच्या वर्षी योजनेमध्ये ते घेतलेलं आहे की त्या लोकांना नाही तर त्या शेती नसल्यामुळे आता सरपण आणायचं कुठनं. पहिले आपल्या ग्रामीण भागामध्ये बाबळी किंवा ती सरपणाची झाडं होती, ती जास्त प्रकारची, आता ती झाडे सुद्धा राहिली नाही. मग ते सरपणासाठी सुद्धा त्यांना वन फिरावं लागतं. म्हणजे ते एका मला महिलेने सांगितलं की 2 दिवस सरपण आम्हाला आणायला लागतं, तेव्हा ते 8 दिवस पुरतं. म्हणजे त्यासाठी एक योजना आली डोक्यात की आपण म्हणजे बाकीच्या सुद्धा गावातलं आपण किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून मी बघितलं होतं. मग मी ते ठरवलं की इथल्या एक 10 लोकांसाठी एक सौर प्लॅन्टचं ते आपल्या ह्याचं पाण्याचं बसवून त्या लोकांना आंघोळीला मोफत गरम पाणी देण्याचं काम करायचं. किंवा आता सुद्धा मी ग्रामपंचायतच्या माध्यमातून सरपंच असताना गावाला फिल्टर प्लॅन्ट आपण या ठिकाणी बसवलाय. 3 ठिकाणी गावात 3 स्पॉटला आपण फिल्टर बसवले. त्यात सुद्धा आपण असं केले की आमचे त्यातून 2 उद्देश आहेत. एक, जी गावची लोकांची घरपट्टी थकीत राहते ती सुद्धा पूर्ण येईल आणि लोकांना चांगलं पिण्यास पाणी मिळेल. कारण की जे क्षारयुक्त पाणी पिलं की लोकांना किडनीचा त्रास असेल किंवा तुमचे ह्याचे त्रास भविष्यात निर्माण होतात. त्यामुळं ते लोकांना वॉटर फिल्टरचं पाणी आपण मोफत देतो. जो घरपट्टी ॲडव्हान्स भरेल त्याला मोफत वॉटर फिल्टरचं पाणी वर्षभर आपण पुरवण्याची ग्रामपंचायत माध्यमातून आपण तो उभं केलेलं आहे. अजून एक बापू महत्वाचा मुद्दा म्हणजे आरोग्य. आरोग्याच्या समस्या गटातल्या कोणत्या वाटतात तुम्हाला की त्या सोडवल्या पाहिजेत आणि त्याच्यावर तुम्ही कशा पद्धतीने पुढे काम करण्याचं विजन आहे? आरोग्याच्या बाबतीत सुद्धा म्हणजे जे काही ठिकाणी डोळ्या ठिकाणी प्रसंग येतात की
एखादी कुठं घटना झाली की ॲम्ब्युलन्सची सुद्धा शासकीय ॲम्ब्युलन्स यायला वेळ लागतो किंवा काय लागतो. आज माझ्या वडिलांच्या नावाने प्रतिष्ठान आहे, कैलासवासी नामदेवराव यशवंतराव धायगुडे पाटील प्रतिष्ठान. त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेले 4-5 वर्षे मी आरोग्याचे शिबिरं भरवतो. त्या शिबिरामध्ये डोळ्याचा कॅम्प असेल, तुमचं BP असेल, म्हणजे ज्या आरोग्याचे रेग्युलर चेकअप असेल ते मोफत देण्याचं काम करतो. किंबहुना काही लोकांना जर आपण वैद्यकीय मदत म्हणतो, मुख्यमंत्री योजनेतून असेल किंवा महात्मा फुले योजनेतून असेल किंवा अशा 2-3 प्रकारच्या योजनेतून देण्याचं आपण काम केले. परत ज्या आता मी गेले दरवर्षी म्हणजे एक वर्षातून 2 वेळा तरी शिबिरं भरवतो. त्याच्या माध्यमातून जवळपास 150 ते 200 आमच्या गावातील ज्येष्ठांचं किंवा ज्यांना डोळ्याचं मोतीबिंदूचं असेल त्यांच्या आपण 200 जणांचे आपण ऑपरेशन पूर्ण करून आणलेले. म्हणजे त्यांना घरनं नेण्यापासून ते ऑपरेशन करून घरी आणून सोडण्यापासून असे 200 जण तरी माझ्या गावातील 200 जण असतील. आणि बाकीचे जे काय बाहेरच्या गावातून आलेले ती त्यांना आपण मोफत देण्याचं काम. परत आता एक परवाचा किस्सा सांगतो. मागील एक 6 महिन्यापूर्वी बोरी गावातील एक सहकारी सूरज बोडरे म्हणून, आता मी तुम्हाला जसं मागे सांगितलं, मी विरोध कधी म्हणजे विरोधकाला सुद्धा कधी विरोध मानत नाही. तो सहकारी म्हणजे मी दुसऱ्या पेशंटला भेटायला गेलो होतो माझ्या गावातील. त्यावेळेस मला कळलं की बोरीतील एक आपला भागातील माणूस सुद्धा या ठिकाणी ऍडमिट. मी त्याला गेलो भेटायला, विचारपूस केली, काय केली. मूळ तो असताना माझ्या विरोधातला. पण मी त्याला कधी म्हणजे मी सांगताना सांगितलं मी विरोधक मानत नाही. मी त्याला भेटायला गेलो, आपलं चौकशी केली काय कसं काय नाही. मग आल्यावर त्याचे वडील पण वारलेले, म्हणजे आर्थिक परिस्थिती एकदम नाजूक होती त्याची. मग आल्यावर त्याचा मामा होता, त्याच्या मामाला मी विचारलं काय, म्हणलं वैद्यकीय मदत बिदत काय, कशात काय बसतंय काय. ते म्हणलं की विचारलं आम्ही, ते त्याचे नेते होते, ते म्हणले ते बघतायत त्याचं काम. म्हणलं ठीक आहे. काय झालं होतं त्यांना गाडीवरनं ते पडले होते आणि डोक्याला त्यांच्या मार लागला होता. मग ती मार लागल्यामुळं आतल्यात रक्त साकळ होतं आणि त्याचं ते ऑपरेशन करायचं होतं. त्या ऑपरेशनसाठी एक 1.5 लाखाचा खर्च त्यांना, म्हणजे टोटल ओव्हरऑल खर्च 1.5 लाखाचा त्यांना सांगितलं होतं. मग त्यांचा मला दुसऱ्या दिवशी फोन आला परत. म्हणले असं असं ते बघत होते पण ती काही शासकीय मदत मिळत नाही. मी असं मनाला म्हणलं नाही की याला पण ती त्यांच्याकडे गेले, त्यांच्याकडे झाल्यात किंवा विरोधक आहे काय. मी त्यांचा फोन आला की 5व्या मिनिटाला त्यांच्यापाशी गेलो, अडचण बघितली काय. त्या डॉक्टरांना सांगितलं ही अडचण पूर्ण करायचं काम माझं. बरोबर. ती म्हणली ही अडचण तू पूर्ण केली की 100% तुमचं म्हणजे ते योजनेमध्ये बसते. मग ते अडचण मी स्वतः पळून 3 दिवस ती अडचण त्यांची पूर्ण केली आणि त्यांना तो कागद आणून दिला. आणि ते झाल्यावर परत 1-2 अडचणी निर्माण झाली. म्हणजे गेले 5 दिवस गेले माझे. ते म्हणजे तो मुलगा चे मामा आणि मी आणि गावातील आमचा सहकारी होता. आम्ही 3 जण 5 दिवस त्या म्हणजे एकदा मी काम करायला कुठलं लागलो की मी दुसरा काय डोक्यात नसतं ते काम पूर्णत्वाला नेण्याशिवाय शांत बसत. मग ते पाठवून ज्या वेळेस त्याचा मेसेज आला आणि तो मेसेज त्याच्या मामाने मला पाठवला की पैसे आपल्या अकाउंटला 1 लाख रुपये त्यांना मदत झाली. एक आनंद झाला. मग त्यावेळेस त्या मुलाचा ज्यावेळेस डिस्चार्ज झाला त्या मुलाने शाल, नारळ आणि पेढे घेऊन बेडवर बसला होता. तर मी म्हणले मला त्यांनी बोलावलं, म्हणले असं असं सोडणार आहेत तुम्ही या. तर मी गेल्यावर त्यांनी ती शाल नारळ बघितलं, म्हणलं हे माझं काम आहे. पण त्यांच्या एक डोळ्यात म्हणजे त्या डोळ्यात त्याचं पाणी आलं आणि त्यांनी ते जे शब्द वापरले की तुमच्यासारखा माणूस बघितला नाही किंवा असं काम करणार. एक मनाला समाधान वाटतं की आपण कुठंतरी मदत करतो, त्याची कुठंतरी आपल्याला पोचपावती मिळते. आणि भविष्यात 100% आपण अशा अनेक कामं केलेली आहेत. ह्याच्या पुढे सुद्धा ती कामं पूर्णत्वाला नेणार किंवा करणार. बाप्पू, शेवटचा प्रश्न. तुम्ही ज्या निवडणुकीला या सामोरे जात आहे यांच्याबरोबर अनेक पक्षातील उमेदवारही सामोरे जात आहेत, तर या गटातील जनतेने तुम्हालाच निवडून का द्यावं असं तुम्हाला वाटतं? हा नाही, जनतेने का द्यावं हा तुम्ही प्रश्न विचारलाय तो सुद्धा चांगला प्रश्न आहे. का द्यावं तर मी आज तुमच्या माध्यमातून सांगेन की जे 5 वर्षात मी माझ्या गावात काम केले आणि माझ्या गेल्या 1.5 वर्षात या पंचक्रोशीत जे काम केले
हम्म. ते काम म्हणजे मी सांगण्यापेक्षा आज लोक सांगते. जसं आबांचा कट्टर माणूस म्हणून अलीकडच्या काळात कामाचा माणूस म्हणून एक माझी बरोबर. वेगळी ओळख त्या ठिकाणी निर्माण व्हायला लागली आणि ते काम चांगल्या पद्धतीचं केलंय किंवा करतोय. म्हणजे रस्ता, लाईट, पाणी जे मगाशी सांगितलं ते एक डोळ्यापुढे विजन ठेवून आपण काम करणाऱ्या लोकांना विश्वास आहे की 100% हा काम करणार आहे किंवा हा सोडवणार आहे. म्हणजे हे मी सांगण्यापेक्षा आज ज्यांचे प्रश्न सोडवले तीच लोक त्या म्हणजे तेच लोक आज नागरिकांना किंवा मतदारांना सांगण्याचं काम करतात किंवा मेसेजच्या माध्यमातून मला सोशल मीडियाला वाचायला मिळतं किंवा ह्याच्या माध्यमातून ज्या ज्या लोकांची मी कामं केले, म्हणजे कुणाचं वैयक्तिक काम असेल, कुणाचं सामाजिक काम असेल, कुणाचं कौटुंबिक काम असेल, ते पूर्णत्वाला न्यायचं. आम्ही आज असं म्हणत नाही की मी 100% मीच कामं करतोय. त्यातील 70% झाले असतील, 60% झाले असतील किंवा काही लोकांची झाली नसतील, अशा सुद्धा आहेत. पण मी 100% प्रामाणिक लोकांची कामं करणार आणि येणाऱ्या ह्या 5 वर्षात म्हणजे मायबाप जनता जे काय कौल देईल ते आपल्याला मान्य असेल. कौल काय होईल त्याची सुद्धा आपल्याला भीती नाही किंवा हे नाही, कारण की आपल्याला फक्त डोळ्यापुढे एकच आहे की एक वेगळ्या प्रकारचं जसं ग्रामपंचायतला आपण काम केलं तसं या गटात काम करून एक आदर्श खेडबुद्रुक जिल्हा परिषद गट एक निर्माण करायचं की एक डिजिटल खेडबुद्रुक जिल्हा परिषद गट म्हणजे आजची स्थिती आणि 5 वर्षानंतरची स्थिती तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी या जनतेला दाखवणार. परत आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मायबाप जनतेला सुद्धा मी एवढंच सांगेल की मला जे मी माझ्या गावात काम केलंय ते काम बघा किंवा ते काम तुम्ही तिथील माझ्या गावातील लोकांना विचारा किंवा आजूबाजूच्या गावात सुद्धा मी कामं केले त्या लोकांना विचारा आणि ते काम बघा किंवा कशा पद्धतीचं केलंय किंवा त्या अडचणी सोडवण्यासाठी मी काय केलंय. त्यामुळं मी मायबाप जनतेला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एवढंच विनंती करेल की कुठेही तुम्ही भावनिक न होता किंवा एखाद्याने पैशाचा आमिष दाखवेल काही करतील लोक, पण तुम्ही एक या जिल्हा परिषद गटाचा कायापालट करणारा मनाशी उरगून ज्या निवडणुकीत मी उतरलोय, त्यामुळं या जिल्ह्याचा 100% एक आदर्श खेडबुद्रुक जिल्हा परिषद गट निर्माण करून दाखवेल आणि येणाऱ्या काळात जी काही लोकांचे प्रश्न आहेत ते प्रामाणिकपणे आणि चांगल्या म्हणजे निस्वार्थीपणाने सोडवण्याचं मी या ठिकाणी काम करेल. त्यामुळं या जनतेने, मायबाप जनतेने मला एकदा संधी द्यावी एवढंच मी या ठिकाणी विनंती करेन. असे होते गणेश बाप्पू धायगुडे, ज्यांनी विरोधकांच्या मनातही आपला माणूस अशी वेगळी ओळख निर्माण केली. बाप्पू धन्यवाद, आपण आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या कार्यक्रमात धन्यवाद. निनाद महाराष्ट्र न्यूजची विकासावर बोलू का ही मालिका आपण अशी सुरू ठेवणार आहोत. ही मालिका पाहण्यासाठी निनाद महाराष्ट्र न्यूजच्या YouTube चॅनलला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.